क्रीमी असा मस्त व्हाईट सॉस पास्ता आपण घरीच कसा बनवू शकतो त्याची रेसिपी आज बघूयात। नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर कढईमध्ये 1 क्यूब बटरचा घेतलेला आहे, त्यामध्ये कांदा आणि शिमला मिर्च जी आहे ती परतून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा अजून बटर टाकून त्यामध्ये 1 चमचा मैदा टाकलेला आहे, त्याला सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मैद्याला एक छान असा सुवास येतो, त्यावेळेस समजून जायचं की आपल्याला यामध्ये आता दूध टाकायची वेळ आलेली आहे। तर गरम दूध यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। मी इथे 1 मोठा कप गरम दूध टाकलेला आहे। व्हिस्कच्या साहाय्याने तुम्हाला हे कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे। बाजूला चिकटलेला जो मैदा आहे तो हळूहळू मध्ये घेऊन कंटिन्युअसली 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे असंच मिक्स करायचं आहे, जेणेकरून याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम असं क्रीमी होतं। आता या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण यामध्ये टाकायचं आहे, ज्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे चीज। तर अमूल चीजचा 1 क्यूब जो आहे तो छोट्या किसणीच्या साहाय्याने मी इथे किसून यामध्ये टाकलेला आहे आणि त्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पास्ता मिक्स। पास्ता मिक्स अगदी इझिली आपल्या डीमार्ट मध्ये किंवा छोट्या लोकल ग्रोसरी शॉप मध्ये पण आजकाल मिळून जातं। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर महत्त्वाची आहे या पास्तामध्ये, कारण की त्याने सुद्धा एक पास्ताला तिखटपणा जो आहे तो चांगला येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला ज्या आपण भाज्या बटरमध्ये परतून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। ऑलिव्ह्स तुमच्याकडे असतील तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता। ऑलिव्ह्स जे आहेत हे व्हिनेगरमध्ये बुडवलेले असतात, त्यामुळे ते थोडेसे धुवून यामध्ये आपण टाकूयात। मिक्स केल्यानंतर मी इथे 1 मोठा कप पेन्ने पास्ता जो आहे हा शिजवून घेतला होता वेगळ्या कढईमध्ये, तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। पास्ता जो आहे तो शिजवताना त्यामध्ये तेल आणि मीठ टाकणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर पाणी ड्रेन करून पास्ता जो आहे त्याला थोडंसं तेल लावून बाजूला ठेवून तो नंतर तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। जर तुम्हाला आवडत असेल तर गार्लिक ब्रेड सुद्धा तुम्ही यासोबत बनवू शकता। गार्लिक ब्रेडची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याची सुद्धा रेसिपी मी नक्की शेअर करेल। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मस्त क्रीमी टेक्स्चरचा जो पास्ता आहे तो रेडी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा। थँक्यू।